मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हार देवाचे नवरात्र सुरू होते. 2 डिसेंबर 2024 रोजी देवदीपावली आहे. त्याचबरोबर मार्तंड भैरव षडरात्रोत्सवारंभसुद्धा या दिवशी सुरू होत आहे. रविवारी 1 डिसेंबर 2024ला अमावस्या आहे. त्यानंतर 2 तारखेपासून सोमवारपासून तर मार्गशीर्ष महिना हा सुरूच होत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यामध्ये बघा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं. लक्ष्मीच्या आवाहनासाठी, घरातील आर्थिक संकटे दूर होण्यासाठी या महिन्यामध्ये हे व्रत केले जातात. त्याचबरोबर याच महिन्यामध्ये दत्तात्रय जयंतीसुद्धा आहे. त्याचबरोबर पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, मोक्षदा एकादशी अशा या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा खंडोबाचं नवरात्र हे कधी सुरू होत आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. 2 डिसेंबर 2024 पासून मल्हार देवाचे हे नवरात्र सुरू होत आहे. यामागचं नेमकं रहस्य काय आहे तर मणी आणि मल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केलं होतं. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्टीचे 6 दिवसाचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो. चंपाषष्टी ही भगवान शंकराचा अवतार खंडोबा देवांना समर्पित आहे. हा उत्सव महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकामध्ये पण साजरा केला जातो. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की हे व्रत केले तर मागच्या जन्माचे सर्व पाप नष्ट होतात व पुढचे आपले जीवन सुखमय व आनंदी राहत असते. कुलाचाराप्रमाणेच त्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात. ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप तेवत ठेवला जातो. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही हा खंडोबाचा उत्सव होत असतो. घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवण करणे, त्याचबरोबर शिवलिंगाचे दर्शन घेणे हे या महिन्यामध्ये किंवा ह्या 5 दिवसांच्या व्रतामध्ये महत्त्वाचे आहे. ब्राह्मण, सुवासिनी तसेच वाघ्या मुरळी यांना भोजन देणे असं या दिवशी केलं जातं. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो. तसेच हा जो नैवेद्य केलेला आहे हा नैवेद्य त्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांचा पूजा करून वाढतात आणि खंडोबाचे तळ धरून आरतीसुद्धा केली जाते. अशा पद्धतीने हे चंपाषष्टीचं स्वरूप आहे, महत्त्व आहे. बघा नैवेद्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत असा हा नैवेद्य केला जातो. बघा यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे. बाजरीची भाकरी यामध्ये एक उष्णता असते की जी या थंडीच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाची असते. या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला कोणते पदार्थ किंवा कोणत्या पदार्थांचा आहारामध्ये आपल्याला समावेश केला पाहिजे तर जे गरमी निर्माण करतात, उष्णता निर्माण करतात अशाच गोष्टींचा आहारात अवलंब केला जातो. मग यामध्येच बाजरीची भाकरी पण याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता असते आणि ही उष्णता आपण जर खाल्ली तर
आपल्या शरीरामध्ये ही उष्णता तयार होत असते. त्यासाठी या थंडीच्या दिवसामध्ये हे नैवेद्य याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर याचा मागचं हे शास्त्रीय कारणसुद्धा आहे. अशा पद्धतीने आपण चंपाषष्ठीचं नेमकं महत्त्व काय आहे ते पाहिलं. त्याचबरोबर हे व्रत किती दिवसाचं आहे, कसं आहे याची माहिती घेतली. चंपाषष्ठीला नेमकं काय काय केलं पाहिजे याची आपण माहिती घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.